नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे ऑपरेशन. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा ऑपरेशन. शाळा सुटली तसा गणेश आपल्या मोपेडवरून घरी निघाला. आज येताना काय आणायला घरून सांगितले आहे याची तो आठवण करू लागला. आईने येताना केळी आणायला सांगितलेली, कारण उद्या एकादशीचा तिचा उपवास. अर्पिताने कन्येसाठी बिस्किट्स आणायला सांगितलेली, कारण सकाळी दूध बिस्किट्स खाऊन ती शाळेत जाते. बाबांच्या पोटात अधूनमधून दुखत असतं, त्यांना अँटासिडची बाटली आणि आपले कपडे इस्त्रीला परवा दिले होते ते पण घ्यायचे होते. गणेशने केळी घेतली, बेकरीमध्ये जाऊन कन्येच्या आवडीची बिस्किट्स घेतली, मेडिकलमध्ये जाऊन वडिलांसाठी औषधं घेतलं आणि इस्त्री केलेले कपडे घेतले. एवढ्या सर्व गोष्टी मोपेडच्या डिकीट घालून गणेश घरी आला. नेहमी बाहेरच्या बाकावर बसून पुस्तक वाचणारे त्याचे बाबा आज तेथे नव्हते, म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. घरात शिरता शिरता त्याने आईला हाक मारली. आई, ही घे तुझी केळी. बरं, सध्या खूप महाग झालीत ग बाई केळी. आईने उत्तर द्यायच्या आधी त्याची पत्नी अर्पिता बाहेर आली. आई हातल्या खोलीत आहे. हो, बाबांच्या पोटात दुखतंय म्हणून गरम पाण्याने शेक देत बसलेत. अच्छा, तरीच बाबा आज बाहेरच्या बाकावर बसलेले नाहीत. तरी मी म्हणत होतो मी बघतो बाबांना. असं म्हणून गणेश मागच्या बाजूच्या बाबांच्या खोलीत गेला. त्याची आई गरम पाण्याच्या पिशवीने त्याच्या पोटावर शेक देत होती. जास्त दुखतंय का हो? बाबांनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आणि मानेने हो हो म्हणाले. अरे, अंगावर काढायची सवय. गेला महिनाभर हे सुरू आहे. मी म्हटलं गणेशला सांगते डॉक्टरांकडे जाऊया, पण नको नको म्हणत राहिले आणि आता कसले कसले काढे घेत राहिले. पण आज सकाळपासून खूपच वेदना सुरू झाल्या म्हणून झोपले. तू यांना डॉक्टरकडे घेऊन जा बघू. हो, डॉक्टरकडे नेतोच. 10 मिनिटात तरी खाऊन येतो. गणेश स्वयंपाकघरात गेला. अर्पिताने चहा आणि उपीट केलं होतं. ते खाता खाता तो म्हणाला, बाबांना डॉक्टरकडे घेऊन जातो. हल्ली रोजच त्यांची तक्रार असते ना पोटात दुखतं म्हणून. हो हो, न्यास त्यांना. बरेच दिवस सुरू आहे. हे चूर्ण काढे काय काय घेत असतात. आम्हाला सांगतात गणेशला काही सांगू नका म्हणून. पण कोणत्या डॉक्टरकडे नेणार तुम्हाला? मला वाटते त्यांना पित्त आणि त्यापासून झालेला काहीतरी आजार असावा. सुरुवातीला आपले डॉक्टर फॅमिली डॉक्टर शिंदे त्यांना दाखवावे. ते काय म्हणतील त्याप्रमाणे पुढे. बरोबर, मी पण तेच म्हणणार होते. पहिल्यांदा आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, शिंदेनाच दाखवा. गणेशने रिक्षा बोलावली आणि बाबांना घेऊन तो शिंदेच्या दवाखान्यात गेला. 5-6 पेशंट पुढे होते. ते झाल्यावर ते दोघे आत गेले. डॉक्टर शिंदेनी लक्षणे विचारली. त्याचे पोट बाहेरून दाबून पाहिले, जीभ पाहिली आणि ते गणेशला म्हणाले, 4 दिवसांसाठी गोळ्या लिहून देतो, पातळ औषध देतो. या गोळ्याने बहुतेक पोटदुखी थांबेल. जर थांबली नाही तर मग पुढे बघू. गणेश बाबांना घेऊन घरी आला. गोळी आणि पातळ औषध सुरू केलं. फक्त पातळ पेच दिली, पण त्याच्या बाबांना आराम वाटेना. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवरून तळमळत राहिले. दुसऱ्या दिवशी पण औषध दिलं, पण काहीच आराम नाही. शेवटी गणेशने रिक्षा बोलावली आणि परत तो डॉक्टर शिंदेच्या दवाखान्यात बाबांना दिले. डॉक्टर बाबांना काहीच फरक पडलेला नाही. रात्रभर ते तळमळत होते. 2 दिवस 1-2दा उलटी झाली, पण जर कालच्या औषधाने त्यांना काहीच फरक पडत नसेल तर त्याच्या पुढील काही टेस्ट कराव्या लागतील. म्हणजे सोनोग्राफी वगैरे करून पाहावी लागेल. मग डॉक्टर तुमच्याकडे आहे का ती सोय सोनोग्राफीची? नाही रे, तुम्ही मगदूम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. हां, मी चिठ्ठी देतो. पण डॉक्टर, त्या हॉस्पिटलमध्ये 2 मगदूम डॉक्टर आहेत ना? मग बाप आणि मुलगा दोघेही मगदूम डॉक्टर, दोघेही सर्जन. पण तुम्ही शक्यतो मोठ्या मगदूमना म्हणजे डॉक्टर बाजीराव मगदूम यांना दाखवा. शेवटी एवढी वर्षी त्यांचं हॉस्पिटल आहे, अनेक पेशंट पाहायचा त्यांचा अनुभव आहे. बरोबर आहे डॉक्टर, मी पण तेच म्हणणार होतो. तुम्ही सांगितले नसते तरी मी सिनियर मगदूम सरांना दाखवणार होतो. डॉक्टर शिंदे यांनी मगदूम हॉस्पिटलच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्याच रात्री गणेशने बाबांना डॉक्टर मगदूम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टर मगदूम हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये गणेश बाबांना घेऊन आला. सिनियर डॉक्टर मगदूम एक पेशंट तपासत होते, पुढील ट्रीटमेंट सांगत होते. त्यांच्या केबिनच्या बाजूला त्यांच्या मुलाची म्हणजे डॉक्टर विनोद मगदूम यांची कन्सल्टिंग रूम होती. बहुतेक पेशंट सिनियर डॉक्टरांच्याच कन्सल्टिंगमध्ये जायला उत्सुक दिसत होते. गणेशने पण सिनियर डॉक्टरांसाठी वेटिंग रूममध्ये बसून होता. खरं तर डॉक्टर मगदूम यांचा मुलगा विनोद हा गणेशचा क्लासमेट. दोघेही 5वी पासून 10वी पर्यंत एका शाळेत शिकत होते. म्हटले तर ते मित्रच. तरी गणेश सिनियर डॉक्टरांनाच आपल्या बाबांची तब्येत दाखवणार होता. एवढ्यात डॉक्टर विनोद बाहेरून आला. गणेशला पाहताच थांबला. अरे गणेश, कुणाला बरं नाही? बाबांना. हो काय, बरं, बरेच दिवसात दिसला नाहीस.
फोन पण नाही केला हल्ली. अरे हो रे, एक एक व्याप वाढत जातात. शाळेतच जातो वेळ आणि घरी कन्या आहे ना, तिच्यासाठी पण वेळ द्यावा लागतो. हो हो हो. अरे बाबा, माझी पण कन्या आता 5 वर्षाची झाली बाबा. तिला आणि बायकोला बाहेरच्या देशात न्यायचंय, पण इथे बाबा रोज ऑपरेशन. काय मला कुठेतरी माझ्या तुझ्यासारखंच झालंय. बरं गणेश, ये घरी एकदा. हा, फोन कर रे. हो, येतो येतो. डॉक्टर विनोद आपल्या केबिनमध्ये गेला. गणेशच्या मनात आले, हा विनोद आणि मी 5वी पासून एका वर्गात. माझा नेहमी पहिला नंबर आणि विनोदचा बसा पास होणार. पण आज आपण एका माध्यमिक शाळेत शिक्षक आणि विनोद जनरल सर्जन, वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारा, ऑपरेशन करणारा, लाखोत पैसे मिळवणारा, आलिशान गाड्यामधून फिरणारा, त्याची बायको आणि मुलगी परदेशी ट्रिप्स करणाऱ्या. आपण आपल्या बायकोला बाहेरही जाणं आपल्या बायकोला होत नाही. शाळेतले आपल्या कसले नंबर आणि कसलं काय, मी पहिला तो शेवटचा, कोण विचारतो. शेवटी बाबा पैशांचे खेळ हे. गणेश स्वतःशीच केविलवाणे असतो. डॉक्टर बाजीराव मगदूम या शहरातील निष्णात सर्जन, किंबहुना त्या शहरातील पहिले सर्जन. अचूक निदान आणि सहज ऑपरेशन हे त्यांचे वैशिष्ट्य. खेळीमेळी ते पेशंटवर बोलायचे, प्रत्येकाच्या शंकेचे उत्तर द्यायचे, कधी चिडायचे नाहीत, पैसे पण वाजवी घ्यायचे. म्हणून त्या भागातील आणि शहरातील पेशंटना ते आपले फॅमिली डॉक्टर असल्यासारखे वाटायचे. गणेशच्या बाबांचा नंबर आला तसं तो त्यांच्या बाबांना घेऊन आत गेला. त्यांनी डॉक्टर शिंदे यांनी दिलेली चिठ्ठी डॉक्टरना दिली. डॉक्टर मगदूम यांनी चिठ्ठी वाचली आणि गणेशच्या बाबांना म्हणाले, मला अल्सरचा अंदाज वाटतो बरं का गणेश, सोनोग्राफी करून पाहू कितपत आत घुसलाय. हां, ओके. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी तज्ञांना बोलवून बाबांची सोनोग्राफी करायला पाठवली. तो सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन गणेश पुन्हा डॉक्टर मगदूमना भेटला. डॉक्टरनी सोनोग्राफी रिपोर्ट पाहिला आणि गणेशला म्हणाले, गणेश, माझा अंदाज खरा ठरला. तुझ्या बाबांना आतड्याचा अल्सर आहे. पण डॉक्टर, अल्सर म्हणजे त्यावर काय काही घाबरण्यासारखं कारण नाही बाबा. ऑपरेशन करून तेवढा जो भाग खराब झालाय ना तो काढून टाकायचा आणि बाकी भाग परत जोडायचा. अशी ऑपरेशन आम्ही नेहमी करत असतो रे, काय केली कित्येक वर्ष. मग डॉक्टर, तुम्ही केव्हा करणार ऑपरेशन? नाही, ते काय माहिती आहे, ऑपरेशन्स हे विनोदला विचारायला पाहिजे. हल्ली तोच ऑपरेशन करतो ना या माझ्या हॉस्पिटलची. पण सर तुम्ही, नाही रे, हल्ली आता काय होतं, मला चटकन थकायला होतं. वय माझं झालं ना आता, 70 पास केली मी आणि रोजची ओपीडी पण असते बाबा. तो तरुण आहे, करतो ऑपरेशन, मला पण थोडी विश्रांती मिळते. पण डॉक्टर बोला काय म्हणायचंय तुला, स्पष्ट बोल रे. तुला माहिती आहे ना, मी गेली 30-35 वर्षे हे हॉस्पिटल बघतोय. माझे पेशंट माझ्याकडे स्पष्टच बोलतात. तू बोलायला डॉक्टर, आता तुम्हाला स्पष्टच सांगतो, तुमचा मुलगा डॉक्टर विनोद हा माझा मित्रच आहे. म्हणजे तो माझ्या वर्गात होता. अरे हो का? नाही, हे मला माहित नव्हतं. म्हणजे काय डॉक्टर, विनोद आणि मी 5वी ते 10वी एका वर्गात होतो. वर्गात मी नेहमी पहिला नंबर आणि विनोद जेमतेम पास व्हायचा. हे खरं आहे रे, विनोद शाळेत फारसा हुशार नव्हता बाबा, खरं आहे. पण डॉक्टर, माझ्या घरची परिस्थिती नसल्याने 12वी नंतर तर ग्रॅज्युएट केलं आणि BEd करून शिक्षक झालो इकडच्या शाळेत. पण तुमचा विनोद जो कसा बसा पास होत गेला तो सर्जन झाला. कसा? अरे ते पेड सीट्स असतात बघ, त्याच्यातून झाला. तेच डॉक्टर, विनोदसाठी तुम्ही दुसऱ्या राज्यात 20-25 लाख डोनेशन देऊन ॲडमिशन घेतली, हे विनोदनेच मला सांगितलेलं. हो रे, ते खरं आहे. पण म्हणजे काय, पण म्हणजे 4 वर्षाला डॉक्टर तुम्ही 70-75 लाख रुपये, परत तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटसाठी किती लाख कोण जाणे, आणि त्याने परीक्षा पास व्हावी म्हणून परत तुम्ही फिल्डिंग लावली असेलच. अरे बाबा विनोद, एक बाप म्हणून हे करावंच लागतं बाबा. माझा मुलगा तुझ्यासारखा हुशार नव्हता. तो तुझ्यासारखा हुशार असता तर मला पैसे देऊन दुसऱ्या राज्यात ॲडमिशन घ्यावीच लागली नसती, माझे पैसे वाचले असते. पण गेल्या 35 वर्षापूर्वी हा जो धंदा सुरू केलाय ना डॉक्टर, तुम्ही धंदा म्हणालात. अरे त्यात काय चूक आहे? हा वैद्यकीय व्यवसाय म्हणजे धंदाच आहे. कुणाचा धंदा बरा चालतो, कोणीतरी माशा मारत बसतो. तर हा धंदा माझ्या पुढील पिढीतील हा धंदा कोणीतरी सांभाळायला हवं बाबा. मारवाडी नाही का आपल्या मुलाला धंद्यात घेतो, दुसरा दुकानदार नाही का आपला घेतो, तसंच आहे. म्हणून मला पटत नसलं तरी मला विनोदला पेड सीटसाठी ॲडमिशन घ्यावी लागली. आणि दुसरे म्हणजे या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे रे. कसंही असलं ना, डॉक्टर झाला, नावाचं नाव आलं आणि गळ्यात स्टेथोस्कोप आला की त्याला या समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा आहे.
समजला? डॉक्टर मग तो कोणी असू दे, तो गुरांचा असू दे नाही तर माणसांचा, हे त्याच्या मागे डॉक्टर लागते. म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळते. पण डॉक्टर विनोदने सुरुवातीला ऑपरेशन करताना चुका केल्या होत्या, तुम्ही आजूबाजूला होतात म्हणून ते पेशंट बसले, मी हे ऐकलं होतं, बरोबर ना? खरं तर या गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात, पण या तुझ्यापर्यंत कशा पोचल्या कोण जाणे. कदाचित माझ्या हॉस्पिटलमधील कोणीतरी या बातम्या लीक करत असेल, पण आता मात्र तो व्यवस्थित ऑपरेशन करतो. पण खरंच आता तो व्यवस्थित करतो, त्यावेळी त्याला असतील. मग तुझं काय म्हणणं आहे? डॉक्टर, विनोद माझा मित्र असला तरी मी माझ्या बाबांचे अल्सरचे ऑपरेशन त्याच्याकडून करून घेणार नाही. काय मग? एक तर तुम्ही ते ऑपरेशन स्वतः करायला करा, नाहीतर मी दुसऱ्या बाहेरच्या सर्जनकडून. नको नको गणेश, असं नको. मी माझ्या पेशंटच्या मताचा नेहमीच आदर करत आलोय. तुला विनोदकडून ऑपरेशन करून घ्यायचं नाही ना? ठीक आहे, जवळजवळ 2 वर्षांनी मी परत सर्जनचा एप्रन उद्या घालेन आणि तुझ्या बाबांचं ऑपरेशन मीच करेन. थँक्यू डॉक्टर. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाजीराव मगदूम आणि 2 वर्षानंतर सर्जनचा एप्रन चढवून ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला आणि व्यवस्थित ऑपरेशन केले. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.